रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा B.Ed भाग 2 अध्यापन पद्धती गणित विज्ञान. नाव रिद्धी रमेश चिकणे. रोल नंबर 2. मार्गदर्शकाचे नाव प्रोफेसर डॉ. A.B. पाटील सर. घटकाचे नाव ऊर्जा. विषय विज्ञान. इयत्ता 8वी. या पाठामध्ये आपण ऊर्जा म्हणजे काय हे पाहणार आहोत. विश्वातील प्रत्येक पदार्थात ऊर्जा आहे. ती सजीवामध्ये आहे तशीच ती निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आहे. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. बघा मुलांनो, आपल्याला प्रत्येक कार्य करण्यासाठी आपण ऊर्जेचा वापर होत असतो. ही ऊर्जा आपल्याला कशामध्ये आपण रोजचे दैनंदिन जीवनातील कामे ऊर्जेमुळे करू शकतो. ही ऊर्जा आपल्याला अन्नामधून मिळत असते. तसेच ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत. यांत्रिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा व विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत. ऊर्जा मिळवण्याचे साधन म्हणजे ऊर्जा स्रोत होय. पारंपरिक व अपारंपरिक असे ऊर्जा स्रोत असतात. ऊर्जेची ओळख. ऊर्जा ही प्रत्येक क्रियेमागील शक्ती आहे. कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व कामे ऊर्जेवर अवलंबून असतात. ऊर्जा म्हणजे काय? एखादे कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. जसे की वस्तू उचलणे, हलवणे, तापवणे, प्रकाश देणे, आवाज निर्माण करणे इत्यादी सर्व क्रियांमध्ये ऊर्जा लागते. ऊर्जेचे प्रकार. ऊर्जेचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे वस्तूच्या हालचालीमुळे निर्माण होणारी ऊर्जा होय. स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या स्थितीमुळे साठवलेली ऊर्जा म्हणजे स्थितीज ऊर्जा होय. उष्णता ऊर्जा. तापमानामुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजेच उष्णता ऊर्जा होय. प्रकाश ऊर्जा. सूर्य, बल्ब, दिवे इत्यादींमधून मिळणारी ऊर्जा म्हणजेच प्रकाश ऊर्जा होय. ध्वनी ऊर्जा. कंपनामुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे ध्वनी ऊर्जा. रासायनिक ऊर्जा. इंधन, अन्न यामध्ये साठवलेली ऊर्जा म्हणजेच रासायनिक ऊर्जा. विद्युत ऊर्जा म्हणजेच यंत्रे चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा म्हणजेच विद्युत ऊर्जा होय. असे अनेक ऊर्जेचे प्रकार आपण आता पाहिलेले आहेत. ऊर्जेचे रूपांतर. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते. उदाहरण सूर्याचा प्रकाश ऊर्जा उष्णता ऊर्जा आहे. विद्युत ऊर्जा प्रकाश बल्बमध्ये असते. रासायनिक ऊर्जा गतिज ऊर्जा वाहनात असते. ऊर्जेचे जतन. ऊर्जा निर्माण करता येत नाही व नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होते. हेच ऊर्जेच्या जतनाचे तत्व आहे. दैनंदिन जीवनातील ऊर्जेचा वापर. आपण दररोज ऊर्जेचा वापर स्वयंपाक, प्रवास, अभ्यास, उद्योगधंदे, शेती, वीज निर्मिती, प्रकाश यासाठी करतो. नवीकरणीय व अनवीकरणीय ऊर्जा म्हणजेच काय तर पारंपरिक व अपारंपरिक असे ऊर्जा स्रोत असतात. नवीकरणीय म्हणजे काय तर नवीकरणीय म्हणजे पारंपरिक जी पुन्हा मिळू शकते. उदाहरणार्थ सूर्य, वारा, पाणी. अनवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय तर अपारंपरिक जी संपल्यावर पुन्हा मिळत नाही. उदाहरणार्थ कोळसा, पेट्रोल, डिझेल. ऊर्जा बचत. ऊर्जेचा योग्य मर्यादित वापर करणे म्हणजे ऊर्जा बचत. उदाहरणार्थ दिवे, पंखे न वापरता बंद ठेवणे. सौर ऊर्जेचा वापर करणे. वीज अपव्यय टाळणे. विजेची बचत ही एका अर्थाने विद्युत निर्मितीच आहे. गरज नसताना दिवे बंद करणे, प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे असे ऊर्जा बचतीचे अनेक मार्ग आहेत. ऊर्जा बचत करणे काळाची गरज आहे. अन्यथा जागतिक तापमानवाढी सारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागेल. ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापरामधून कार्बन, धूर व त्यांचे विविध घटक जसे कार्बन डायऑक्साईड व कार्बन मोनॉक्साईड निर्माण होत नाहीत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. अशा स्रोतांना वापराची आज गरज आहे.
सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जा. ती स्वच्छ, विनामूल्य आणि न संपणारी ऊर्जा आहे. सौर कुकर, सौर दिवे, सौर उष्णता प्रणाली यामध्ये तिचा वापर होतो. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अखंड व प्रचंड स्वरूपात आहे. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या सर्व ऊर्जेच्या मुळाशी सौर ऊर्जाच आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी नवनवीन साधने विकसित करण्यात आलेली आहेत, जसे सौर चूल, सौर जलतापक, सौर शुष्कक, सौर विद्युत घटक इत्यादी. जल ऊर्जा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून मिळणारी ऊर्जा म्हणजे जल ऊर्जा. ती जलविद्युत निर्मितीसाठी वापरली जाते. उंच ठिकाणी धरणांमध्ये साठवलेले पाणी बोगद्यांच्या साहाय्याने खाली आणून जनित्राची पाती फिरवली जातात. अशा पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या केंद्रांना जलविद्युत केंद्र म्हणतात. महाराष्ट्रात कोयना धरणावर मोठा जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहे. इतर धरणांवरही लहान जलविद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. पवन ऊर्जा, वाऱ्याच्या वेगामुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजेच पवन ऊर्जा. पवनचक्क्याद्वारे वीज तयार केली जाते. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा वापर करून पवनचक्कीद्वारे विद्युत निर्मिती केली जाते. पवनचक्कीचा वापर विहिरीत पाणी काढण्यासाठी सुद्धा केला जातो. अणुऊर्जा, अणूच्या विभाजनातून निर्माण होणारी प्रचंड ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा. ती वीज निर्मितीसाठी व वैज्ञानिक संशोधनासाठी वापरली जाते. वीज टंचाई गंभीर संकट लक्षात घेता अणुऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन करता येते. तसेच युरेनियम, थोरियम यांसारख्या जड मूलद्रव्यातील अणूंच्या विघटनातून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. ऊर्जेचे महत्त्व. ऊर्जा हे जीवनाचे अधिष्ठान आहे. तिच्याशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्य आहे. विकास, उद्योग, शेती, वाहतूक आणि विज्ञान या सर्व क्षेत्रात ऊर्जेचे योगदान महत्त्वाचे आहे. निष्कर्ष. ऊर्जा आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण ऊर्जेचा योग्य वापर करून नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे व ऊर्जेची बचत केली पाहिजे. थँक्यू.